6280 अपॉन 3.14 इंटू 400 इज इक्वल टू काय येणार आहे एच, बरोबर का. इंटू इथं कसं असणार आहे 3 इथं 1/3 आहे, इथं 3 डिवाइड इकडे आलं तर काय येईल मल्टिप्लाइड होईल. मग या ठिकाणी इथं 2 डिजिट नंतर पॉईंट आहे बरोबर ना, तर या झिरोला हा झिरो घालून टाका. आता त्या 14 याला मल्टिप्लाइड केलं तर किती येते पहा 6628 इंटू 3 अपॉन 4 4चा किती आहे थांबा, त्याला 100 ने मल्टिप्लाइड करा. कितीने 100 ने. 3.14 इंटू किती 40 इंटू 100 इज इक्वल टू एच. या 100 ने हा पॉइंट निघून जाईल, म्हणजे काय राहणार 628 इंटू 3 इंटू 100 अपॉन 314 इंटू 40 राहील फक्त इज इक्वल टू एच. पुन्हा ह्या झिरोला हा झिरो निघून जाईल. आता इथं काय येणार आहे 314 1चा 314 1 314 2चा 628. या ठिकाणी राहिलं 2 इंटू 3 इंटू 10 अपॉन 4 इज इक्वल टू एच. 4चं एक्सपान्शन करा म्हणजे डिवाइड करायला सोपं जाईल. 2 इंटू 3 इंटू 10 अपॉन 2 इंटू 2 इज इक्वल टू एच. 2 2 गेट कॅन्सल, 2 1चा 2 2 5चा 3 इंटू 5 इज इक्वल टू therefore h is equal to 15 centimeter. Therefore perpendicular height of the cone is 15 centimeter. Therefore perpendicular height of cone is 15 centimeter.